नमस्कार मित्रांनो, लिटर कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन, रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर, बॉटल कूलर, डीप फ्रीजर यासारखे रेफ्रिजरेशनमधील डोमेस्टिक मशीनची कॅपॅसिटी जी आहे ती लिटरमध्ये कॅल्क्युलेट केली जाते। सर्वसाधारणतः दोन प्रकारच्या पद्धतींचा वापर करून आपण काय करतो, लिटर कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करतो। प्रथमतः आपण मेथड नंबर 1 बघू। आता यामध्ये स्टेप 1, टेक अ इनर बॉडी लेंथ विड्थ अँड हाईट इन इंच, की आपण लिटर कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करत असताना त्या मशीनच्या इनर बॉडीची लेंथ विड्थ आणि हाईट ही जी डायमेन्शन्स आहेत ही डायमेन्शन्स आपण काय करतो, प्रथमतः इंचामध्ये मेजर करतो। आता एक आपण एक्झाम्पल घेतलेला आहे, त्यामध्ये लेंथ आहे 18 इंच आहे, विड्थ 17 इंच आहे आणि हाईट जी आहे ती 38 इंच आहे। त्यानंतर स्टेप 2, आता यामध्ये आपण कॅल्क्युलेट इनर बॉडी व्हॉल्यूम, म्हणजे या ठिकाणी आपण जी इनर बॉडीची ज्या मशीनची आपल्याला लिटर कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे त्या मशीनच्या इनर बॉडीची आपण लेंथ विड्थ हाईट ही मेजर केलेली आहे आणि ज्याला L × W × H या तिघांचा गुणाकार करू त्यावेळी आपल्याला त्या इनर बॉडीचा काय होणार आहे, टोटल व्हॉल्यूम मिळणार आहे। आता या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेतलेला आहे, लेंथ आहे 18 इंच, विड्थ आहे 17 इंच आणि हाईट जी आहे ती 38 इंच आहे। या तिघांचा गुणाकार केला असता एकूण उत्तर जे आहे ते 11,628 क्यूबिक इंचेस इतका आलं। म्हणजेच त्या इनर बॉडीचा जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे, 11,628 क्यूबिक इंचेस इतका आहे। त्यानंतर स्टेप 3, कन्वर्ट व्हॉल्यूम क्यूबिक इंच इंटू क्यूबिक फीट। आता आलेला जो व्हॉल्यूम आहे इनर बॉडीचा तो क्यूबिक इंचामध्ये आहे, तो आपण काय करायचं आहे, क्यूबिक फीटमध्ये कन्वर्ट करायचा आहे। आणि हे क्यूबिक फीटमध्ये कन्वर्ट करत असताना आलेल्या उत्तराला आपण काय करतो, डिवाइडेड बाय 1728 म्हणजे 1728 आपण काय करतो, डिवाइड करतो। आता 1728 ने डिवाइड का करतो, कारण 1 क्यूबिक फीट बरोबर 1728 क्यूबिक इंचेस, करेक्ट। म्हणजे आपण जे मगाशी एक्झाम्पल घेतलेला आहे त्याचा जो इनर बॉडीचा व्हॉल्यूम जो आहे तो 11,628 क्यूबिक इंचेस आहे, डिवाइड बाय 1728 उत्तर आलेलं आहे 6.72 क्यूबिक फीट। म्हणजेच त्या इनर बॉडीचा आपल्याला काय मिळाला, टोटल क्यूबिक फीटमध्ये व्हॉल्यूम मिळाला तो आहे 6.72 इतका आहे। आता त्यानंतर स्टेप 4, मल्टिप्लाय क्यूबिक फीट इंटू 28.5, करेक्ट। म्हणजे आलेलं जे उत्तर आहे क्यूबिक फीटमधलं इनर बॉडीचा व्हॉल्यूम त्याला आपण काय करायचं आहे, 28.5 न गुणायचं आहे। आता 28.5 न का गुणायचं आहे, कारण फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, 1 क्यूबिक फीट इज इक्वल टू 28.5 लिटर, म्हणजे एका क्यूबिक फीटमध्ये 28.5 लिटरचे पदार्थ बसू शकतात। म्हणजेच आपण एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे 6.72 क्यूबिक फीट त्याचा व्हॉल्यूम आला इंटू 28.5 इज इक्वल टू 192 लिटर। तर त्या ठिकाणी त्या मशीनची कॅपॅसिटी किती झाली, 192 लिटर इतकी कॅपॅसिटी झालेली आहे। म्हणजे ज्या मशीनच्या इनर बॉडीची लेंथ 18 इंच आहे, विड्थ 17 इंच आहे, हाईट 38 इंच आहे, अशा मशीनची जी लिटर कॅपॅसिटी आहे ही किती आली, 192 लिटर इतकी आलेली आहे। त्यानंतर मेथड 2, दुसरी पद्धत आपण एक बघू। यामध्ये स्टेप 1, टेक अ इनर बॉडी लेंथ विड्थ अँड हाईट इन सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी आपण जी इनर बॉडी आहे किंवा ज्या मशीनचा आपल्याला लिटर कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे त्या मशीनच्या इनर बॉडीची लेंथ विड्थ आणि हाईट ही जी मापं आहेत ही आपण काय करतो, सेंटीमीटरमध्ये घेतो। आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या मशीनचं घेतलेलं आहे, लेंथ 46 सेंटीमीटर आहे, विड्थ 43 सेंटीमीटर आहे आणि हाईट 96 सेंटीमीटर आहे। आता त्यानंतर स्टेप 2, कॅल्क्युलेट इनर बॉडी व्हॉल्यूम, की त्या ठिकाणी ती जी इनर बॉडी आहे तिचा आपण व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे, L × W × H, म्हणजे लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट। आता लेंथ आहे 46 सेंटीमीटर, विड्थ आहे 43 सेंटीमीटर आणि हाईट जी आहे ती 96 सेंटीमीटर आहे। ह्या तिघांचा गुणाकार केला असता आपल्याला 1,89,888 क्यूबिक सेंटीमीटर हा इनर बॉडीचा आपल्याला व्हॉल्यूम मिळालेला आहे। आता त्यानंतर स्टेप 3, कन्वर्ट व्हॉल्यूम क्यूबिक सेंटीमीटर टू लिटर। आता या ठिकाणी डायरेक्ट आपण तो जो व्हॉल्यूम आहे तो लिटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे, डिवायडेड बाय 1000, 1000 आपण डिवाइड करायचं आहे। कारण फॉर्म्युला काय सांगतोय, 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्यूबिक सेंटीमीटर। ओके, एक्झाम्पलमध्ये
जो आपल्याला वॉल्यूम घेतलेला आहे किंवा मिळालेला आहे तो 1,89,888 आहे भागिले 1000 म्हणजेच 189.88 लिटर म्हणजेच 200 लिटर ती त्या मशीनची काय झाली कॅपॅसिटी झाली. म्हणजे ज्या मशीनची लेंथ 46 सेंटीमीटर आहे, विड्थ 43 सेंटीमीटर आहे, हाईट 96 सेंटीमीटर आहे, अशा मशीनची लिटर कॅपॅसिटी आहे किंवा अशा मशीनच्या इनर बॉडीची जी लिटर कॅपॅसिटी आहे ती किती आहे 190 लिटर इतकी आहे. म्हणजेच थोडक्यात आपण जर बघितलं तर या ठिकाणी लिटर कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करताना दोन फॉर्म्युलाचा आपण काय करतो उपयोग करतो. पहिला जो फॉर्म्युला आहे तो 1 क्यूबिक फीट इज इक्वल टू 28.5 लिटर आणि दुसरा जो आहे तो 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्यूबिक सेंटीमीटर. थँक्यू.